1979 मध्ये त्यांना एक नेता मिळाला, त्याचं नाव अयातोल्ला खोमेनी. नाही, काँग्रेस नेहमी राष्ट्रद्रोहाचंच काम करत आली, त्यामुळे त्यांनी ते केलं नाही. भारतात काँग्रेस असेपर्यंत आपल्याला काही लोकांनी पाकिस्तानला पूर्णपणे माहीत होतं, पण आता त्यांच्या लक्षात आलं की आता ते अणुबॉम्ब करायच्या अगदी जवळ पोहोचले. ट्रम्पच्या असं लक्षात आलं, त्याला CIA आणि मोसादने सांगितलं की इराण आता 12,000 किलोमीटरपर्यंत लांब पडेल एवढं मिसाईल करायला बसलेलं आहे. आता थांबणं अशक्य झालं. पण खरा शत्रू इराण नाही आहे, खरा शत्रू चीन आहे. तर चीनचे मुख्य तेलाचे 3 सोर्स. अमेरिकेने असं ठरवलं की पेट्रोलच्या सगळ्या व्यापारावर आपला कब्जा असला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं तेल कुठनंही घ्या तुम्ही, पैसे डॉलरमध्ये द्यायचे. भारताने सांगितलं की आम्हाला डॉलरमध्ये करायचं नाही डील, आम्ही आमच्या करन्सीमध्ये डील करू. अमेरिकेने लिबियाची गद्दाफीची सत्तास्मृती उलटवली नाही, त्याला रस्त्यामध्ये मारला नाही. डिडॉलरायझेशन करायला कोणी गेलं की अमेरिका काय करू शकते त्याचं ते उदाहरण. रशियाचे 6 अब्ज डॉलर अमेरिकेने गोठवून टाकले. रशियाचे डॉलर जे त्यांनी अमेरिकेच्या बँकांमध्ये ठेवले होते, एक दिवशी अमेरिकेने सांगितलं देत नाही. आपली नरेंद्र मोदींची यंत्रणा इतकी सजग आहे की त्याच्याशिवाय अनेक तेलाचे आपण करार केले, 56 देशांचे तेलाचे करार केलेत आपण. युक्रेन स्वतः रशियाकडनं मार खातो. मोदी सुरक्षित भारतात आले की गल्फला लढायला सुरुवात होतो. तर हे शक्य आहे की युद्ध थांबेल, पण शहाणपणा येईल असं वाटत नाही. आतापर्यंत इराणचं वागणं हे शहाण्यासारखं खचितच नाही, तर त्यामुळे युद्ध अजून लांबेल अशीच वृत्ती सध्या आहे. नमस्कार, मी अनिशा डुंबरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश पाटील. महा MTV मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. बरं, कल्पना करा की जगातील जवळपास 20% कच्चं तेल हे ज्या समुद्री मार्गातून येतं तो अचानक बंद झाला तर काय होईल? अर्थात पेट्रोल डिझेलच्या किमती या आकाशाला भिडतील, महागाई वाढेल आणि परिणामी जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का पोहोचेल. आणि त्या सगळ्याची झळ आपल्या स्वयंपाकघरापर्यंत आणि खिशापर्यंत पोहोचेल. सध्या मध्यपूर्वेत सुरू असलेला इराण इस्रायल संघर्ष याच टप्प्यावर येऊन पोहोचलाय. या संघर्षामागे नेमकी काय कारणं आहेत? या सगळ्यामध्ये अमेरिकेची भूमिका काय आहे? या युद्धामध्ये होर्मुझच्या जलमार्गाची इतकी चर्चा का होतीये? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्याचा भारतावर नेमका काय परिणाम होणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि विश्लेषक चंद्रशेखर नेने सर. नमस्कार सर, महा MTV मध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद सर. इराण इस्रायल मधला संघर्ष हा काही नवीन नाहीये. खरं तर इतिहास पाहिला तर मुस्लिम देशांच्या विरोधात जाऊन इस्रायलच्या निर्मितीला मान्यता देणारा हा इराण दुसरा देश ठरला होता. मग असं आता नेमकं काय घडलंय की हे दोन्ही जीवलग मित्र आता एकमेकांच्या जीवावर उठलेत? बरोबर, हे आत्ता घडलेलं नाहीये. आपल्या हिंदी सिनेमात नेहमी खानदानी दुश्मनी असते की नाही, खूप वर्षांपूर्वीची, तशी ही दुश्मनी साधारण 1979 पासूनची आहे. म्हणजे ती 21 आणि ही 26 वर्ष, एवढी वर्ष ही दुश्मनी चालू आहे. झालं असं की इराणमध्ये लोकनियुक्त सरकार मोहम्मद मोसादेक यांचं होतं. ते सरकार बरखास्त केलं. CIAने त्या मोहम्मद मोसादेकना त्यांची उचलबांगडी केली. का केली? तर इराणी तेलावरती त्यांना स्वतःचा अधिकार घ्यायचा होता. अमेरिकेला इराणी तेलावरती आपला अधिकार घ्यायचा होता. त्यावेळेला इराणी तेलावरती ब्रिटिशांचं शासन होतं, ब्रिटिशांचा कंट्रोल होता आणि त्यांनी अमेरिकेला रिक्वेस्ट केली. त्यावेळी अँग्लो पर्शियन कंपनी नावाची एक तेल कंपनी ब्रिटिशांच्या मालकीची होती आणि त्यांना इराणच्या तेलावरती स्वामित्व त्यांचं होतंच आणि त्यांनी इराणी जनतेला फक्त 10 ते 15% रॉयल्टी कबूल केलेली होती. ही जनतेला मंजूर नव्हती, म्हणून त्या कंपनीचं राष्ट्रीयकरण मोहम्मद मोसादेक यांनी केलं. ते केल्यानंतर या कंपनीचा प्रॉफिट कमी झाला, म्हणून त्यांनी CIAला सांगून मोहम्मद मोसादेकची सत्ता उचकटूनच टाकली. आणि केलं काय, तर तिथे शाह मोहम्मद रेझा पहलवी या नावाचे आधीचे जे रूलर होते इराणचे, त्यांना तिथे आणून बसवलं. ते अर्थात बाहुलं होतं, अमेरिका आणि इंग्लंडचं बाहुलं म्हणून ते तिथे बसले. आणि मग त्यांनी अर्थातच यांना अँग्लो पर्शियन कंपनी वगैरे यांना जसे हवे होते तसे करार केले आणि इराणच्या तेलाचे सगळे पैसे अँग्लो अमेरिकन कंपनीकडे यायला लागले. त्याची पुढे ब्रिटिश पेट्रोलियम झाली. असे बरेच इतिहास बराच आहे, पण जनतेच्या तोंडाला पानं पुसली गेली, म्हणून जनता ही अस्वस्थ होती. आणि हे सगळं झाल्यानंतर 1979 पर्यंत जनतेने खूप आंदोलनं केली. ती आंदोलनं शहांनी अतिशय क्रूररित्या दडपली सुद्धा होती. परंतु 1979 मध्ये त्यांना एक नेता मिळाला, त्याचं नाव अयातोल्ला खोमेनी. अयातोल्ला रुहोल्ला खोमेनी हे एक धर्मगुरू होते आणि त्यांना शहाने हकलून दिल्यामुळे ते पॅरिसला जाऊन बसलेले होते. परंतु लोकांनी त्यांना इराणमध्ये परत आणलं आणि लोकांनी स्वतःहून क्रांती केली तिथे आणि यांना आणून बसवलं.
माझे अनेक इराणी मित्रमैत्रिणी सांगतात की आम्ही रोगापेक्षा औषध भयंकर असा हा प्रकार केला. हा मनुष्य सत्तेवरती आला, पण त्यांनी कडक इस्लामी बंधनं आमच्या सगळ्यावरती लादली. अच्छा. इराण हा कधीच कडक इस्लामी बंधनात नव्हता. म्हणजे शहाच्या वेळेला तर इराणी स्त्रिया पूर्णपणे मुक्त होत्या. बुरखा वगैरे काही नाही, लिपस्टिक लावायच्या, स्कर्ट ब्लाऊज घालून फिरायच्या, म्हणजे काही त्यांच्यावरती बंधनं नव्हती. शिक्षणामध्ये त्या खूप पुढे होत्या. पण या खोमनीने आल्यानंतर सगळं बंद केलं अच्छा. आणि अतिशय कट्टर इस्लामी शासन सुरू केलं. आता त्याची अपेक्षा काय होती, की सगळ्या इस्लामी जगताचं नेतृत्व त्याला करायचं होतं, खोमेनी या माणसाला. इस्लामी जगताचा सर्वात मोठा शत्रू कोण? तर इस्रायल. हम्म. ह्याच्या अगोदर शहा अमेरिकेचा मित्र होता. अमेरिका इस्रायलची कायमची मित्र आहे. त्यामुळे इस्रायलनी पर्शियाला, तेव्हाचं म्हणजे इराण, पर्शियाचं नाव इराण सुद्धा शहानीच केले बरं का. इराण हे नाव अरियाना या पश्तू इराणी भाषेतल्या म्हणजे पर्शियन भाषेतल्या अक्षरावरनं आलेलं आहे. अरियाना अच्छा. म्हणजे आर्यांचा प्रदेश. ओके. ते स्वतःला आर्य मानतात. म्हणजे आपण ज्यांना आर्य म्हणतो ना, हो. ते स्वतःला खरे आर्य. इराणच्या शहाची एक पदवी आर्य मिहीर अशी पण होती. मिहीर म्हणजे सूर्य, आर्य मिहीर म्हणजे आर्यांचा सूर्य वगैरे अशी सगळी. अच्छा. तर त्यांनी काय केलं, त्यांनी अमेरिकेशी दोस्ती केली. अमेरिकेने इस्रायल आणि शहाची दोस्ती करून घेतली आणि त्यानंतर शहाच्या इराणला कितीतरी मदती इस्रायलने केलेल्या आहेत. त्यांच्या शेतीमध्ये इस्रायली लोकांनी खूप मदत केली. त्यांच्या इराणमध्ये सुद्धा पाणी फार नाहीये. आता तर पाणी संपलंच आहे त्यांच्या इथलं, पण आधी सुद्धा ते वाळवंटाचा मोठा प्रदेश आहे. इराणच्या मध्यभागी दश्ते खावीर, पर्शियन भाषेमध्ये म्हणजे फारसी भाषा, फारसी भाषेत खावीर म्हणजे मीठ, दष्ट म्हणजे समुद्र, मिठाचा समुद्र म्हणजे संपूर्ण डेझर्ट आहे. खूप मोठं वाळवंट आहे दष्टे कावीरमध्ये. तर त्या वाळवंटामुळे त्यांना पाण्याची कमी आहे. तर कमी पाण्यात शेती कशी उगवावी हे इस्रायली लोकांना चांगलं येतं, कारण इस्रायलमध्ये हीच परिस्थिती आहे. एक जॉर्डन नदी सोडली तर काहीच नाही आहे तिथे. तर त्यांनी इराणची संपूर्ण शेती व्यवस्था करून दिली, इराणची संरक्षण व्यवस्था मजबूत करून दिली आणि घट्ट मैत्री होती. ही मैत्री असल्यामुळेच आपल्याला माहिती आहे की इराणनी इस्रायलला पहिली मान्यता दिली होती वगैरे. आणि एक फरक असा आहे की इराणी लोक शिया आहेत. अच्छा. हा फरक लोकांच्या एकदम लक्षात येत नाही. इराण हा एकमेव मुस्लिम देश आहे ज्यांनी आपल्या जुन्या इतिहासाची मोडतोड केली नाही. नाही. पाकिस्तानचं उदाहरण घेऊ. पाकिस्तान हा त्यांच्याकडे जेव्हा 631 साली मोहम्मद बिन कासिम आला आणि त्यांनी सिंध जिंकला, तर त्यांचं मत असं आहे की पाकिस्तानचा इतिहास तेव्हापासून सुरू होतो. ते स्वतःला अरबांचे वंशज मानतात. मूर्खपणा आहे सगळा. त्यांच्याकडे डीएनए पाहिला तर अरबांचा 0.1% पण डीएनए मिळायचा नाही. सगळे आपलेच लोक आहेत. पण इतिहास कुठला? तर तो मोहम्मद बिन कासिम आला तेव्हापासून इतिहास सुरू झाला. आधीचा इतिहास काय? आधीचा वेदांचा इतिहास आहे, कारण संपूर्ण पाकिस्तानात वेदांचीच चलती होती. तर तो सगळा त्यागला त्यांनी. पण इराणी लोकांनी असं नाही केलं. इराणी लोकांनी त्यांच्या आधीचा जो 4000-5000 वर्षाची त्यांची जी संस्कृती आहे, पारशी संस्कृती, मी मुद्दाम पारशी म्हणतो कारण आपल्याकडे जे पारशी लोक आले ते तिथूनच पळून आलेले आहेत. ते अग्निपूजक त्यांना म्हटलं जातं. ती संस्कृती त्यांनी त्यागली नाही, कारण एका काळी त्यांचं मोठं साम्राज्य होतं. ग्रीस त्यांच्या ताब्यात होता. असं प्रचंड मोठं दरायस म्हणून त्यांचा जो राजा होता त्याचं खूप मोठं साम्राज्य होतं. तर इराणनी अरबांना इराण म्हणतात. अरब हे मेंढपाळ आहेत. त्यांनी आम्हाला लढाई ठरवून आमच्यावरती धर्म लादला. तेवढं सोडल्यास अरबांकडे काहीही स्किल नाहीये, संस्कृती नाहीये, कल्चर नाहीये, काही नाहीये. म्हणून त्यांना अरबांचा ते द्वेष करतात. इराणी लोक मनापासून अरबांचा द्वेष करतात. पण इस्लामचा स्वीकारला. मग काय करायचं? तर इस्लामचा शिया पंथ त्यांनी स्वीकारला. अच्छा. कारण शिया पंथांचा जो मोहम्मदाचा तो पुतण्या आणि जावई एकच मनुष्य, तो त्यांच्याकडे असली लग्न होतात. तर त्या अलीला हाकलून दिलं सुन्नी लोकांनी. तर तो पळून जो आला तो इराणमधनं येऊन पुढे कुठेतरी अफगाणिस्तानात जाऊन मेला, अशी साधारण आख्यायिका आहे. तर त्यांनी सांगितलं आम्ही अलीचे पूजक आहोत, आम्ही मोहम्मदाला मानतो, पण मोहम्मद हा शेवटचा पैगंबर आहे अशी आमची अजिबात श्रद्धा नाही. आमचा हा कोणता? हा इमाम अली. तर इमाम अलीचे ते सेवक. तर हे करणारे यांची एक टोळी होती. अरबी भाषेमध्ये शिय म्हणजे टोळी. तर ते टोळीवाले म्हणून हे शिया झाले. आणि हे मुस्लिम जगतामध्ये अल्पसंख्यात आहेत. पण इराणमध्ये बहुसंख्य म्हणजे संपूर्ण सगळेच लोक शिया आहेत. इराकमध्ये अर्धे लोक शिया आहेत. आणि इराण आणि इराक हे 2 देश सोडले तर सर्वात जास्ती शिया लोक जे आहेत ते भारतात आहेत. हे आपल्याला माहित नसतं. काश्मीरमध्ये, कारगिलमध्ये, लखनौ मध्ये आणि हैदराबादमध्ये प्रचंड प्रमाणावर शिया आहेत, कारण ते रुलर्स पण शिया होते. तर निजामा शिया रुलर होता त्या काळी. असो, तर असं असल्यामुळे त्यांनी सगळ्या अरब जगाशी फारकत घेतली होती आणि इस्रायल या देशाची मैत्री केली होती. पण खोमेनी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की जर मुस्लिम जगताचं नेतृत्व करायचं असलं तर आपल्याला इस्रायलची शत्रुत्व करणं भाग आहे. म्हणून त्यांनी इस्रायलची भांडणं करून काढलं. खरं म्हणजे इस्रायल आणि
इराण यांच्या सीमा पण एक दुसऱ्यांना लागून नाहीये. एक दुसऱ्यांचं ते काही शत्रुत्व असण्याचं कारण नाही. कारण आहे. केवळ धार्मिक एक खूळ, उन्माद आणि लहान वयापासून त्यांना मुलांना शिकवण्यात येतं की अमेरिका सैतान आहे आणि यहुदी हे छोटे सैतान आहेत, इस्रायली अच्छा. छोटे सैतान आहेत. या दोघांना मारून टाकणं हे आपलं कर्तव्य आहे. हे लहानपणापासून एकदा भुगत राहिलं ना की आपण कसं बकासूर राक्षस आहे, बकासूर राक्षस आहे म्हणतो की नाही. मग हम्म. एखादा राक्षस आला तर त्याला रावण, बकासूर असं म्हणतो. तसं हे कायम मोठे झाले तरी यांना तो द्वेष त्यांच्याकडे कायम राहिला. त्याचा परिपाक हा आत्ता झालेला आहे की आता काय करायचं तर इस्रायलच्या विरुद्ध काहीतरी करायचं. बरं, इस्रायलच्या विरुद्ध का करायचं तर इस्रायलनी पॅलेस्टिनी नागरिकांना त्रास दिला, असं कारण तर काहीतरी काढता येतच ना. आता हे पॅलेस्टिनी नागरिकांनी तर इराणचं काय भलं केलं? पॅलेस्टिनी नागरिकांनी जगात कोणाचंही भलं केलं नाहीये. ज्यांनी ज्यांनी त्यांना आश्रय दिला त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणं हीच त्यांची भूमिका राहिली आहे. कुवेतमध्ये पॅलेस्टिनी लोकांना आश्रय दिला होता. पहिली गल्फ वॉर झाली तेव्हा कुवेतच्या पाठीत खंजीर खुपसलं. सगळ्या पॅलेस्टिनी लोकांना कुवेतनी, अमेरिकेने कुवेत मुक्त केल्यानंतर हाकलून दिलं होतं. त्यामुळे कोणालाही पॅलेस्टिनी लोक स्वतःच्या देशात नको असतात. तोंड देखलं समर्थन सगळे अरब देश करतात. इजिप्त पॅलेस्टाईनला सीमा आहे, गाझापट्टीची एक सीमा इजिप्तला लागून आहे. गाझावरती खूप रडतात, गाझावरती अत्याचार झाले, अमुक तमुक, पण एकाही पॅलेस्टिनी माणसाला इजिप्तमध्ये येऊ देत नाहीत, बंदुकाच रोखून ठेवल्यात, आलाच तर गोळी झाली. अशी दुटप्पी भूमिका सगळ्यांची आहे. इराणने सांगितलं की आम्ही तुमचे मित्र. मग जेवढे इस्रायलचे शत्रू आहेत त्या सगळीकडे इराणनी पैशांनी मदत केली, शस्त्रास्त्रांनी मदत केली. त्याला इंग्लिशमध्ये प्रॉक्सी म्हणतात. म्हणजे तुमच्याऐवजी लढायला तुम्ही कोणाला तरी ठेवलंय. तर 3 लोक अशी त्यांनी 3 टोळ्या अशा ठेवल्या आहेत. एक म्हणजे हिजबुल्ला, ते शिया आहेत आणि ते आहेत सिरियामध्ये, सिरिया आणि लेबनॉनमध्ये, म्हणजे इस्रायलच्या उत्तरेला. इस्रायलमध्ये प्रत्यक्ष पॅलेस्टिनी लोक आहेत. तिथे हमास या संघटनेला त्यांनी पैशाची आणि शस्त्रास्त्रांची मदत केली. 7 ऑक्टोबर 2023 साली जो इस्रायलवरती हल्ला झाला त्या हल्ल्याची सगळी ट्रेनिंग ही इराणमध्ये झालेली आहे आणि इराणनी त्यांना शस्त्रास्त्र पुरवलेली आहेत. आणि तिसरे म्हणजे हुती नावाचे जे एक आदिवासी लेवलचीच निरक्षर जमात आहे, ती येमेन या देशात आहे, तेही पुन्हा शिया आहेत. त्यांनाही उठवून ठेवले. तर ते सौदी अरेबियाच्या दक्षिणेला असल्यामुळे ते सौदी अरेबियावर हल्ले करतात आणि इस्रायलवरती हल्ले करतातच. तर अशी ही सगळी पार्श्वभूमी आहे इराण इस्रायल यांच्या भांडणाची आणि इराण आणि अरब यांच्याही भांडणाची. त्यामुळे सर 90च्या दशकात पेटलेली ही इराण इस्रायल संघर्षाच्या शत्रुत्वाची आग आहे, पण ही 3 दशकांपासून पेक्षा जास्त काळ धगधगती. बरोबर. पण आता जो काही भडका उडालाय तर त्याला नेमकं तात्कालिक काय कारण ठरलंय? हे फार महत्वाचं आहे. 2 गोष्टी झाल्या. एक तर जून 2025 मध्ये एक छोटी लढाई झाली. इराणवरती इस्रायलनी मिसाईल टाकली, इराणनी इस्रायलवर मिसाईल टाकली आणि अमेरिकेने सुद्धा येऊन इस्रायलवरती मिसाईल टाकली. आणि त्या मिसाईलनी इराणमध्ये काय झालं होतं की इराण अण्वस्त्र डेव्हलप करत होता. अण्वस्त्र डेव्हलप करणारे सगळेच लोक अणुशक्ती आम्ही शांततेच्या कार्याकरता वापरू, आम्ही त्याच्यापासून वीज निर्माण करू. गोष्ट खरी आहे, अणुभट्टी केली की त्यातनं वीजही करता येते, अणुबॉम्बही करता येतो. तर आम्ही वीज करू म्हणून ते आले होते. त्यांना असा प्रश्न पडला, प्रश्न विचारला, तुमच्याकडे फुकट नॅचरल गॅस आणि तेल आहे, तुम्हाला गरज काय आण्विक याची? सरळ होतं, त्यांना अणुबॉम्ब करायचा होता. पण तो त्यांना होऊ द्यायचा नाही अशी इस्रायलची धारणा होती. कारण इस्रायलच्या शत्रूंकडे जर अणुबॉम्ब आला तर ते पहिला अणुबॉम्ब इस्रायलवर टाकतील. आणि इस्रायल इतकं छोटंसं राष्ट्र आहे, 3 शहरं त्यांच्याकडे आहेत, तेल अवीव, हायफा आणि जेरुसलेम. या 3 शहरांवरती 3 अणुबॉम्ब टाकले तर इस्रायल हे राष्ट्रच संपतं. त्यामुळे इस्रायल कोणालाच अणुबॉम्ब करू देत नाही. इराकने करायचं ठरवलं तर इराकचा रिॲक्टर उधळून टाकला, बॉम्ब फेकून उडवला. सिरियाने करायचं ठरवलं, सिरियाचा रिॲक्टर फोडून टाकला. इजिप्तने एकदा करायचा प्रयत्न केला होता, त्यांना फोडून टाकलं. त्यामुळे इराणने सांगितले आमच्या कुठल्याही शत्रूला आम्ही अणुशक्ती डेव्हलप करू देणार नाही. माझी तर खरं म्हणजे अशी इच्छा होती की भारताने असंच डिक्लेअर करायला पाहिजे होतं की आमच्या कुठल्याही शत्रूला, म्हणजे पाकिस्तान मुख्यत्वे, आम्ही अणुबॉम्ब करू देणार नाही. पण तेव्हा काँग्रेसचं राज्य होतं. अशी राष्ट्रप्रेमी डिसिजन घेणं काँग्रेसला बसत नाही. काँग्रेस नेहमी राष्ट्रद्रोहाचंच काम करत आली, त्यामुळे त्यांनी ते केलं नाही. तुम्हाला माहिती आहे पाकिस्तानचं जे अणुकेंद्र आहे ते काहुटा या ठिकाणी आहे. काहुटा हे भारत पाकिस्तान सीमेपासून फक्त 70 किलोमीटर आतमध्ये आहे. म्हणजे इतक्या पश्चिमेला आहे, इतक्या पूर्वेला आहे. मग मी विचारलं की हे इतक्या पूर्वेला का ठेवलं, भारतापासून लांब ठेवायला पाहिजे. त्यांनी इस्रायलपासून लांब ठेवलंय. त्यांनाही माहिती होतं कोण मारेल आपल्याला. भारतात काँग्रेस असेपर्यंत आपल्याला काही धोका नाही, पाकिस्तानला पूर्णपणे माहित होतं. आता अर्थात परिस्थिती बदलली आहे, ते पुढे येईल. पण यामुळे ते अण्वस्त्र डेव्हलप करत होते. ती त्यांनी करू नये म्हणून त्यांच्यावरती विविध प्रकारचे दबाव आणले. इस्रायलची तेव्हा एवढी शक्ती नव्हती की इराणवरती जाऊन ते बॉम्बिंग करतील. इराकपर्यंत त्यांनी तो बॉम्बिंगचा कार्यक्रम केला होता. आता काय झालं की अमेरिकामध्ये पडली आणि अमेरिकेने सांगितलं तुम्ही जर अणुबॉम्ब केला नाही. हे अमेरिकेचे बराक हुसेन ओबामा हे राष्ट्रपती, त्यांचे पितृदेव हे हुसेन आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
त्यामुळे त्यांची धोरणं ही कायम सगळ्या हुसैनी लोकांच्या बाजूचीच होती. तर त्यांनी सांगितलं इराणला, की आम्ही तुम्हाला पैसे देतो, पण तुम्ही अणुकार्यक्रम लागू करू नका. आणि इराणने पैसे घेतले, कार्यक्रम चालूच ठेवला. पण कार्यक्रम जेव्हा असतो ना, तेव्हा तुम्ही बेसिकली काय, अणुबॉम्ब अगदी सोपी गोष्ट आहे करणं. युरेनियम जर शुद्ध तुम्हाला मिळालं, तर युरेनियमचं नुसतं एक 10 किलोचा गोळा तयार केला तो आपोआप फुटतो. अशी त्या युरेनियमची रेडिओ ॲक्टिव्ह कॅपॅसिटी आहे. तर ते करण्याचा प्रयत्न, पण अणुबॉम्ब करायला युरेनियम लागतं, युरेनियमचं खनिज लागतं. ते काही इराणमध्ये नव्हतं. ते बाहेरनं आणायचं, मग त्याला एनरिचिंग म्हणतात त्याला, की ते खनिजात 1% युरेनियम असतं. ते सारखं त्याला शुद्ध करत 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 ते जेव्हा 60% पुढे जातं, तेव्हा त्याचा बॉम्ब करता येतो. तर इराणने तो कार्यक्रम चालवलेला होता. तर तो कार्यक्रम त्यांनी चालवला नाही हे दाखवण्याकरता त्यांच्या अणुभट्टीवरती इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी कमिशन ही बेल्जियम मधली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, IAEE. तर त्या IAECनी इराणवरती इन्स्पेक्शन करायचं असं ठरलेलं होतं. तर ते इन्स्पेक्शन करायला यायचे. तर इराणने सांगितलं, बरं तुम्ही इन्स्पेक्ट करा, आम्ही इथे बनवत नाही. पण 2 अणुभट्ट्यांवरती इन्स्पेक्शन नव्हतं त्यांचं. त्यांचा कार्यक्रम चालूच होता, सांगायची गोष्ट म्हणजे, आणि पैसेही घेत होते. ते ट्रम्पच्या लक्षात आलं. ट्रम्प जेव्हा पहिल्यांदा राष्ट्रपती झाले, तेव्हा त्यांनी तो करारच रद्द केला. ते म्हणले, की हा करार बिरार काही नाही, तुम्ही थांबा, अणुबॉम्ब आम्ही तुला पैसे काही देणार नाही. पण करार रद्द करून नवीन इन्स्पेक्शन करण्याला तो विसरला, ट्रम्प. त्यामुळे इराण म्हणला, बरं झालं, आता करार रद्द केला, पैसे मिळणार नाहीत, पण आम्ही अणुबॉम्बचं एनरिचमेंट चालूच ठेवू. आणि ते त्यांचं चालू होतं. दुसऱ्यांदा जेव्हा ट्रम्प राज्यावरती आला, तेव्हा त्यांनी ते पाहिलं आणि 21 साली हा करार त्यांनी रद्द केला ट्रम्पने, ही गोष्ट खरी आहे. पण आता त्यांच्या लक्षात आलं, की आता ते अणुबॉम्ब करायच्या अगदी जवळ पोहोचलेले आहेत. अगदी जवळ पोहोचले ही माहिती इस्रायलने दिली. इस्रायलची मोसाद जी गुप्तचर संस्था आहे ती अतिशय प्रबळ आहे. त्यांनी इराणमधनं ही माहिती आणली. तर मध्ये एकदा मोसादने आणखीन एक ऑपरेशन केली होती, की त्यांचा जो नातान्ज नावाचं जे गाव आहे इराणमध्ये, तिथे त्यांची सर्वात मोठी अणुभट्टी आणि एनरिचमेंटचा प्रकल्प होता. तर नातान्जमध्ये इस्रायलनी गुप्तहेरांनी घातपात करून त्यांची ती सगळी संयंत्रणा बंद पाडली होती. पण तेव्हाच लक्षात आलं होतं ते अणुबॉम्ब करण्याच्या खूप जवळ पोहोचलेले. अमेरिकेला त्याची एवढीशी काळजी होती असं नाही, पण त्याहून मोठी काळजी अशी होती, की त्यांनी त्याचबरोबर मिसाईल डेव्हलपमेंट चालवली होती. मिसाईल म्हणजे काय, आपण दिवाळीत जे अग्निबाण उडवतो तेच मिसाईल असतं. अग्निबाण आपण उडवलं की बात लावायची आणि तो वरती जातो. आता जेवढं इंधन त्या अग्निबाणात असेल तेवढं त्या मिसाईलला शक्ती प्राप्त होते. तर इराणनी मिसाईल डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठी बाजी मारलेली आहे आणि मोठी अतिघातिक शक्तीची मिसाईल केलेली आहे. मिसाईलची शक्ती 2 बाजूने मापता येते. एक तर ते किती वजन नेतं आणि किती लांब जाऊन पडतं. तर ट्रम्पच्या असं लक्षात आलं, त्याला CIA आणि मोसादने सांगितलं, की इराण आता 12,000 किलोमीटरपर्यंत लांब पडेल एवढं मिसाईल करायला बसलेलं आहे आणि ते पुढच्या कदाचित महिन्याभरात त्यांना ते जमेल. 12,000 किलोमीटरचा अर्थ ते न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनवरही अणुबॉम्ब टाकू शकतात. अणुबॉम्ब तर ते करायला घेतलेलाच आहे. आता थांबणं अशक्य झालं होतं. आणि मग ट्रम्प आणि नेतान्याहू या दोघांनी मिळून ठरवलं, की इराणवरती आता हल्ला करायचा, त्यांची आण्विक क्षमता जी आहे ती मोडून काढायची. शिवाय त्यांच्यावरती जी मुल्ला मौलवींची कडक पकड बसलेली आहे ती देखील मोडून काढायची. आणि लोकच कंटाळलेली आहेत त्यांच्या, पण लोकांच्यात हिंमत नाही, कारण लोक बंदुकीचा सामना कसा करणार ना, निशस्त्र नागरिक. तर ट्रम्पने त्यांना सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, आम्ही बंदुकींची काळजी घेतो, तुम्ही आंदोलनाची काळजी घ्या. आणि म्हणून ही जी बॉम्बफेक सुरू झाली त्याचं तात्कालिक कारण हे आहे, की इराणचा मिसाईलचा कार्यक्रम पूर्णत्वाला जातोय असं त्यांना कळलं आणि अणुबॉम्ब सुद्धा त्यांच्या हातात आता जवळजवळ आलेलाच आहे हेही त्यांना कळलं. या दोन्ही गोष्टी इराणकडे असता कामा नये हे अमेरिकेचं म्हणणं होतं, इस्रायलचं म्हणणं होतं. खरं म्हणजे जगातल्या सगळ्याच राष्ट्रांचं म्हणणं आहे, इराणसारख्या अतिरेकी लोकांच्या हाती या दोन्ही गोष्टी पडता कामा नये. एकदा तो प्रकार झालाय. उत्तर कोरियाला त्यांना थांबवता आलं नाही. आता उत्तर कोरिया मिसाईल आणि अणुबॉम्ब दोन्ही घेऊन बसलेला आहे. त्यामुळे उत्तर कोरियाशी कोणी काही बोलत नाही. त्यांना रागवलं आणि त्यांनी टाकलं मिसाईल तर काय करा, असा प्रकार आहे. सर, आता आपण म्हणालो की इराणला आण्विक शक्ती बनण्यापासून रोखणं हे इस्रायलचं लक्ष आहे असं बोललं जातं आणि आता यामध्ये अमेरिकेनं हात धुवून घेतलेत असंही चित्र आहे. तर असंही म्हटलं जातं की इस्रायलच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिकेने हे युद्ध पुकारलेलं आहे इराण विरोधात. पण असं म्हटलं जातं की ह्याच्या मुळाशी अण्वस्त्र नसून तेलाचं राजकारण आहे. तर या संदर्भात काय सांगाल, म्हणजे अमेरिकेची नेमकी भूमिका आहे का अशी? आता असं आहे की आपल्याला जे चित्र दिसतं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ते दिसतं तसंच सगळं असतं असं नाही. अमेरिका आत्ता जरी इराणचं शत्रुत्व आपल्याला दाखवत असेल, ते शत्रुत्व आहेच. ते 79 नंतर त्यांनी अमेरिकेचा दूतावासच कब्जात घेतला होता आणि 440 दिवस अमेरिकेच्या दूतावासातले कर्मचारी इराणच्या तुरुंगात पडलेले होते. शेवटी त्यांना सोडवून घेतलं वगैरे. तर ते अमेरिका विसरलेली नाहीये.
त्याच्याही आधी एकदा बेरूटला 350 अमेरिकन मरीन्स होते, त्यांना मारण्याकरता इराणने एक ट्रक भरून स्फोटकं पाठवली होती आणि ते सगळ्यांना मारलं होतं. त्यामुळे इराणला धडा हा शिकवायचाच होता. पण खरा शत्रू इराण नाहीये, खरा शत्रू चीन आहे. अच्छा. अमेरिका आणि चीन यांचं जे एकमेकांशी नातं आहे ते लव्ह हेट रिलेशनशिप सारखं झालेलं आहे, की चीनशी तर संपर्क ठेवायचा, कारण आपल्या इथल्या वस्तू चीन स्वस्तात मॅन्युफॅक्चर करून आपल्याला देतो, त्यामुळे पैसे आपल्याला मिळतात, म्हणून चीनला पूर्ण नाश करायचा नाही. पण चीन हा झपाट्याने पुढे चाललेला आहे. चीनची प्रगती अमेरिकेपेक्षाही काही क्षेत्रात जास्ती वेगाने होतीये, त्यामुळे ती प्रगती जर थांबवता आली तर ती थांबायची. नुसतं चीन नाही, चीनच्या जागी भारत घातला तरी प्रकार तोच आहे, की भारताला सुद्धा थांबायचाच आहे. पण सध्या तरी भारत अमेरिकेच्या बाजूने आहे, कारण चीन आणि भारत दोघांना एकदम अंगावर घेणं अमेरिकेला जमणार नाही. आणि मुख्य म्हणजे भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, चीन हुकुमशाही प्रधान देश आहे. तर अमेरिकेच्या एकूण तत्वात सुद्धा हुकुमशाही प्रधान देश सहसा बसत नाही. तर चीन हे सगळं बनवतो. चीनला मॅन्युफॅक्चरिंग इंजिन ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं जातं. मॅन्युफॅक्चरिंग करायचं म्हणजे शक्ती लागते, एनर्जी लागते. एनर्जी तेलात नाही येते. चीन तेल कुठनं घेतो? तर चीनचे मुख्य तेलाचे 3 सोर्स. एक म्हणजे रशिया. रशियन तेलाच्या बाबतीत अमेरिकेला काही करता येत नाही, कारण रशिया आणि चीनची सीमा एकत्र आहे. त्या सीमेवरनं ते तेल घेतलं तर अमेरिकेला काहीच करता येत नाही. दुसरा चीन जो तेल घेतो तो व्हेनेझुएला. व्हेनेझुएलामध्ये जगातला सर्वात मोठा तेलाचा साठा आहे. तिथनं चीनला मिळायचं. तर ट्रम्पने पहिल्यांदा व्हेनेझुएलाची गठाडी वळली. त्या राष्ट्रपतीलाच उचलून घेऊन गेले वगैरे, जे काय केलं. पण आता व्हेनेझुएलातला तेलाचा एक थेंब सुद्धा चीनला मिळणार नाही. तिसरा चीनचा पुरवठादार होता इराण. त्यामुळे इराणची जर गठडी वळली तर चीन तेलाविना तडफडेल आणि आपल्याला पुढे नंबर 1 घेता येईल, अशी अमेरिकेची कल्पना आहे. आणि म्हणून तेलाचं राजकारणात त्याच्यामध्ये मदत अशी आहे, की तेल जर आपण थांबवलं चीनचं, तर आपल्याला चीनला रोखता येईल आणि काही दिवसांनी चीनला खाली पाडता येईल, अशी परिस्थिती. सर, आता आपण बघितलं की अमेरिकेचं यामागे तेलाचंही राजकारण आहे. तर जागतिक तेल बाजारामध्ये अमेरिकेचं जे वर्चस्व आहे आणि त्या संबंधित एक पेट्रोडॉलर जी संकल्पना आहे, ती नेमकी काय आहे? म्हणजे आता व्हेनेझुएला असो की आत्ताचं इराण असो, पण आपलं वर्चस्व हे तेल बाजारात कायम राहावं यासाठी अमेरिका प्रयत्न करते. तर या संदर्भात काय सांगाल? दुसरं महायुद्ध जेव्हा संपलं, दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्येच तेलाचं महत्व सगळ्यांच्या लक्षात आलेलं होतं आणि तेलसाठे अरबाच्या वाळवंटात आणि इराणमध्ये आहेत, ते त्यांना सापडलेले होते. अरबांना आणि इराणच्या फारसी लोकांना आपल्याकडे तेल आहे हे सुद्धा माहित नव्हतं, कारण त्यांच्याकडे तंत्रज्ञान शून्य होतं. ते फक्त धर्म करत बसले होते. म्हणजे कुराणाचा अभ्यास फक्त करायचे. कुराणात तेल नाहीये, तर काय करायचं? तर हे तेल या सगळ्या कंपन्यांनी काढायला सुरुवात केली. युद्ध जेव्हा संपलं, दुसरं महायुद्ध संपलं, तेव्हा अमेरिका हा सर्वात ताकदवान देश म्हणून मान्यता पावलेला होता. तेव्हा अमेरिकेने अशी योजना केली, की रशिया हा दुसरा ताकदवान देश होता, पण त्याचा गट वेगळा होता. त्यात रशिया आणि त्याचे मित्र राष्ट्र यांचा एक गट होता. जग 2 गटात विभागलं गेलं होतं आणि अमेरिका आणि त्यांचे मित्र राष्ट्र, ज्यात युरोपियन राष्ट्र येतात, दक्षिण अमेरिकेतली राज्य येतात, ती सगळी त्यांची अमेरिकेची होती. तर त्या गटामध्ये विस्तव जात नसे. ते एकमेकांची लढाई करायचे, पण प्रत्यक्ष शस्त्र वापरायचे नाही, म्हणून त्याला थंडी लढाई म्हणजे कोल्ड वॉर असं नाव दिलं गेलं आणि ते कोल्ड वॉर नाव तेव्हापासून कायम आहे. तर त्या कोल्ड वॉरचा परिणाम म्हणून रशिया आणि अमेरिकेचं भांडण चालू होतं. इथपर्यंत आपण आलो. आता दुसरं महायुद्ध संपलं आणि पेट्रोलचं महत्त्व सगळ्यांच्या लक्षात आलेलं होतं आणि अमेरिकेने असं ठरवलं, की पेट्रोलच्या सगळ्या व्यापारावर आपला कब्जा असला पाहिजे. पेट्रोलचे पुरवठादार देश मुख्यत्वे करून पश्चिम आशियात होते. सौदी अरेबियाशी तर अमेरिकेने डीलच केली होती. डील अशी केली होती, सौदी अरेबियाचा इब्न सौद म्हणून त्यांचा संस्थापक जो आहे, सौदी अरेबिया हा एकच देश आहे जो एखाद्या माणसाच्या आडनावावरती सगळा देशच झालेला आहे. अच्छा. म्हणजे उद्या मी चंद्रशेखर नेने, मी जर एक देश नेनेलँड तयार केला तर कसं वाटेल, तसा हा सौदी अरेबिया आहे. सौद हे घराणं होतं, इब्न सौद. इब्न म्हणजे चा मुलगा, म्हणजे सौदचा वंशज म्हणजे इब्न. तर इब्न सौद हा जो पहिला सौदी अरेबियाचा राजा आहे, त्याने सांगितलं की ही माझ्या टोळीची मालमत्ता आहे, याचं नाव सौदी अरेबिया ठेवा. मी अरब आहे आणि मी सौद आहे, म्हणून सौदी अरेबिया. त्याचं अरबी भाषेचं एक वैशिष्ट्य असं आहे की विशेषण हे आधी येतं. तर ते सौदी अरेबियाचा अर्थ अरब सौदी. तर तो सौदी अरेबिया हा जो देश आहे तो अमेरिकेच्या काही हात होता. तर अमेरिकेने त्या इब्न सौदचा, तो निरक्षर होता, त्या इब्न सौदशी असा करार केला की तुमचं सगळं संरक्षण अमेरिका करेल. तुमच्या देशात तुम्हाला टेक्नॉलॉजी येत नाही, तुम्हाला काही येत नाही खरं म्हणजे, पण तेल तुमच्या भूमीत आहे. ते तेल आहे हेही तुम्हाला माहित नव्हतं, ते काढायचं कसं हेही तुम्हाला माहित नव्हतं. पहिली तेल विहीर अमेरिकेत आलेली आहे.
अच्छा. 1921 साली काहीतरी पहिली तेल विहीर अमेरिकेमध्ये टेक्सासमध्ये मला वाटतं पहिली तेल विहीर त्यांची आली, पेन्सिल्वानियामध्ये पहिली तेल विहीर आली. तर त्यांच्याकडे तंत्रज्ञान होतं. हम्म. सौदी अरेबियाला आपल्या खाली तेल आहे हे माहीत नव्हतं, काढायचं कसं हे माहीत नव्हतं, पण काढल्यानंतर ती मालकी माझी ना. हम्म. तर यांनी करार असा केला की प्रत्येक तेल जे काढू ते प्रत्येक बॅरल म्हणजे साधारण 70-80 लिटर काहीतरी एक डबा असतो, त्याचं अच्छा. बॅरल त्यांनी नाव दिलंय. प्रत्येक बॅरल मागे तुला $1 आम्ही देऊ, अच्छा. प्रत्येक बॅरल मागे. आणि अशी कहाणी आहे की तो एका पेटीवर बसायचा, निरक्षर राजा होता. डॉलर त्याच्यात टाकायचे आणि त्याच्यावर बसायचा तो. ही फेल्ट व्हेरी हॅपी की माझ्याकडे पैसे आले, जाऊ दे. तर हे पैसे आम्ही तुला देऊ, पण अटी दोन. एक तर तू संरक्षण, तुझ्याकडे नाहीच आहे काहीतरी, सैनिक खूप आहेत पण शस्त्रास्त्र नाही आहेत, नाही. ती आम्ही देऊ, आम्ही संरक्षणाची सगळी जबाबदारी आम्ही घेऊ. हम्म. दुसरं म्हणजे तेल कोणीही कोणाला विकलं हम्म. तरी ते डॉलरमध्येच व्यवहार झाला पाहिजे. हम्म. हा जो कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये अमेरिकेने स्वतःचं तहहायात संरक्षण करून घेतलं की मला समजा म्हणजे भारताला समजा इराणकडनं तेल घ्यायचं, एक उदाहरण म्हणून सांगतो. तर त्यांनी सांगितलं तेल कुठनंही घ्या तुम्ही, पैसे डॉलरमध्ये द्यायचे. डॉलरमध्ये घ्यायचं. आता मी काही डॉलर छापत नाही, म्हणजे मी अमेरिकेकडे जायचं, आम्हाला डॉलर द्या, त्या डॉलरचे मी इराणला द्यायचे. हम्म. इराण अमेरिकेकडे जाऊन म्हणजे डॉलरचे आम्हाला काहीतरी वस्तू द्या किंवा डॉलरचं आमचा रियालमध्ये कन्व्हर्ट करून द्या, असा तो उफराटा व्यवहार होता. पण त्यामुळे डॉलरची मागणी कायम राहिली. प्रत्येकाला ज्यालाही तेल पाहिजे त्याला डॉलर पाहिजेच. हो. म्हणजे उद्या जर सांगितलं की तेल फक्त मातीच्या घड्यातच ठेवायचं, तर मातीचे घडे करणारे कुंभार सर्वात श्रीमंत होतील, कारण मातीचा घडा केला नाही तर तेल देताच येणार नाही, देता येणार असा नाही. साधारण प्रकार तो झाला. तर त्या डॉलरची त्यामुळे व्हॅल्यू अप्रतिहत कायम राहिली. बरं, सुरुवातीला काय होतं की प्रत्येक देशाचं असतं की मी किती नोटा छापायच्या. हम्म. आता मी एक छापखाना काढला आणि नोटा हव्या तेवढ्या छापल्या, तर मी छापत राहीन नोटा, पण त्यांना किंमत कशी येईल? मी अगदी 2 कोटीच्या नोटा छापल्या, आपण त्या नोटांनी विकत काय घेणार? तर त्याच्यावर कंट्रोल राहावा, देशाने वाटेल तशा नोटा छापू नये. म्हणून एक असं होतं की या नोटांच्या इतकं सोनं तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे उद्या जर मी गेलो अमेरिकेकडे आणि सांगितलं हे डॉलर आहे, हे घ्या डॉलर, याच्या बदलीचं सोनं मला द्या, तर अमेरिकेला ते देता आलं पाहिजे. ही व्यवस्था होती पूर्वी. 1973 साली, खरं म्हणजे 71 साली रिचर्ड निक्सननी ही व्यवस्था तोडून टाकली आणि तो म्हणला आता काही नाही, आता सोन्याच्या साठ्याशी डॉलरचा संबंध नाही, आम्हाला हवे तसे डॉलर आम्ही छापणार, असं बोलला नाही तो, पण साधारण अर्थ तोच होतो. मग हे हवे तसे डॉलर छापले तर डॉलरची किंमत खाली जाईल, ती जात नाही, कारण हे तेल घ्यायला डॉलर लागतात, असं ते त्रांगडं त्यांनी बसवलेलं आहे. बाकीच्या देशांना त्याचा त्रास होतो, भारतासारख्या देशांना त्रासच होतो की प्रत्येक वेळेला डॉलर आणायला लागतात. बरं, तुमचा काही संबंध नाही, उद्या मी जर ब्रुनेईकडनं तेल घेतलं, ब्रुनेई हा इंडोनेशियाच्या उत्तरेला देश आहे, तर डॉलरची गरजच काय, तू आणि मी बघून घेऊ. इराणची तर आपण असंही डील केलेलं आहे की तुम्हाला तांदूळ पाहिजे, ते तांदूळ आम्ही पुरवतो, त्याच्या बदल्यात तुम्ही तेल द्या. आणि तसंही झालेलं आहे. म्हणजे कारण इराणची कोणी बोलत नाही, अमेरिकेने त्यांच्याशी कट्टी घेतली आहे. अमेरिकेचं जे भांडण इराणशी आहे ते अनेक पदरी भांडण आहे. तर तुमच्याशी आम्ही बोलणार नाही, तर तुमच्याशी बोलणार नाही, मग तुम्हाला डॉलर देणार नाही. इराण म्हणलं गेला खड्ड्यात, आम्हाला तांदूळ पाहिजे, आम्ही तांदूळात तेल घेऊ. म्हणजे तांदूळाच्या बदल्यात आपण त्यांना तेल दिलं. आंध्र प्रदेशात तांदूळाचं उत्पन्न खूप आहे, तिथनं जहाजावरून तांदूळ पाठवले आणि त्याच जहाजावर तेल आणलं, असं एक म्हणता येईल. म्हणजे तर ह्या प्रकारामध्ये डॉलरची किंमत म्हणण्यापेक्षा डॉलरचा बहुमान कमी व्हायला लागला. चीन म्हणलं माझ्या करन्सीमध्ये मी तुमच्याशी डील करतो, मला डॉलरमध्ये करायची गरजच नाही. भारताने सांगितलं की आम्हाला डॉलरमध्ये करायचं नाही डील, आम्ही आमच्या करन्सीमध्ये डील करू. आणि आता तर भारताने आणखीन एक स्टेप घेतली, युपीआय तयार केल्यामुळे, आपण जो युपीआय युनिव्हर्सल पेमेंट इंटरफेस तयार केला, तो आता जगातल्या काहीतरी 70 राष्ट्रांनी मान्य सुद्धा केलाय. तर त्यामुळे आपण काही दिवसांनी म्हणून युपीआयनेच आम्ही पैसे देणार आहे, डॉलरची नोट बघायला सुद्धा मिळणार नाही. म्हणजे डॉलरचं वर्चस्व संपेल ना, त्याला म्हणतात डी-डॉलरायझेशन. आता हे करण्याचे प्रयत्न काय आपण पहिल्यांदा करतोय का? नाही. याच्या आधी सर्वात आधीचा प्रयत्न केला होता लिबियाचा जो मुख्य होता कर्नल मोहम्मद गद्दाफी, त्या माणसाने केला होता. तो म्हणला की मी स्वतःचं सोन्याचं चलन काढतो अरब आणि आफ्रिका देशांकरता आणि त्याच्यातच मी व्यवहार करतो. बरं, लिबियाकडे तेल भरपूर होतं, त्यामुळे लिबिया तेलाचा निर्यातदार देश होता. अमेरिकेने लिबियाची गद्दाफीची सत्ताच नुसती उलथवली नाही, त्याला रस्त्यामध्ये मारला. त्याला डी-डॉलरायझेशन करायला कोणी गेलं की अमेरिका काय करू शकते त्याचं ते उदाहरण होतं. कर्नल गद्दाफीला मारून टाकला. तेव्हा जे लिबियामध्ये सगळी मारामाऱ्या, नातताईपणा, नातिरेकीपणा सुरू झाला, तो अजूनही तसाच आहे. लिबिया देशाची घडी अजूनही बसलेली नाही. त्याचं एक कारण असं आहे, तर किती मागे जायचं ते सोडून दे, पण लिबियासारखे अनेक देश हे ब्रिटिशांनी आणि अमेरिकेने कृत्रिमपणे निर्माण केलेले. उद्या महाराष्ट्र आणि किंवा महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा एकच जर देश केला
देश म्हणतोय मी, म्हणजे एक सीमा काढून टाकल्या, तर मग या एक देशाची भाषा कुठली, याच्यातले लोक कुठले, यांचं कल्चर कुठलं, इडली खाणार का पिठलं भाकरी खाणार, असे प्रश्न निर्माण होतात. पण एकच देश झाला की तुम्हाला सगळ्यांना सांगायला लागतं. उद्या सांगितलं की नाही, या देशाचं स्टँडर्ड फूड हे सांबार भातच आहे, तर सगळ्यांना सांबार भात खायला लागेल. तसे प्रकार सगळे आफ्रिकेत झाले. आफ्रिकेत त्यांनी वेगळ्या वेगळ्या टोळ्यांना एकाच देशात कोंबून त्याचे देश बनवले. त्याला काही अर्थ नाही. लिबियामध्ये 3 महत्वाच्या टोळ्या आहेत, तर तिघं एकमेकांचे जीव घेत असतात. आणि जोपर्यंत गद्दाफी तिथे बसला होता, सगळ्यांना दरबेत ठेवत होता, त्यावर ठीक होतं. गद्दाफी गेल्यानंतर ते सगळे एकमेकांची भांडत बसलेत. इराकमध्ये तोच प्रकार झाला. दुसरा सद्दाम हुसेननी हा प्रयत्न केला होता की माझ्याकडे तुम्ही या, मी डॉलरमध्ये तुमच्याकडनं पैसे घेणार नाही, मी तुमच्या लोकल करन्सीमध्ये घेईन. मला जर तांदूळ पाहिजे असले तुम्ही तांदूळ द्या त्याच करन्सीमध्ये. अमेरिकेला हे कसं चालेल? अमेरिकेने सद्दाम हुसेनला मारून टाकलं. अच्छा. मारूनच टाकलं, खूनच केले. ते सगळे राजकीय खून आहेत. पण अमेरिका डीडॉलरायझेशन कोणाला करू देत नाही. देत नाही. पण अमेरिका जेवढी तेव्हा शक्तिशाली होती तेवढी आता राहिलेली नाही. आणि अमेरिकेला प्रत्युत्तर द्यायला ब्रिक्स नावाचं एक संघटना तयार झाली. तयार झाली. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, चायना, साऊथ आफ्रिका साऊथ आणि आता इतरही लोक त्यांना जॉईन झाले. तर ब्रिक्सचा असा विचार आहे की आम्ही स्वतःचीच करन्सी काढू, आम्हाला डॉलर नकोच आहे. तर तो आणखीन एक डीडॉलरायझेशनचा प्रयत्न होणार आहे. हे प्रयत्न यशस्वी होऊ नये म्हणून अमेरिका ठिकठिकाणी ह्या लढाया सुरू करतो. सुरू करते. कारण डॉलरमध्येच तुम्ही घेत राहिला तर डॉलर तेव्हा हवे तेवढे त्यांना छापता येतील. थोडक्यात काय आहे, अमेरिकन देशावरती स्वतः काहीतरी 38 लाख कोटी डॉलरचं कर्ज आहे. कर्ज काढायचं, कर्जाला फेडायला पैसे नाही तर अमेरिकेची जी फेडरल बँक आहे त्याने डॉलर छापायचे. आणि फेडरल बँक ही प्रायव्हेट कंपनी, आपल्याला माहित नसतं, ती अमेरिकन सरकारची कंपनी नाही आहे, त्यांचं बोर्ड ऑफ डायरेक्टर वगैरे आहे. तर त्यांनी हवे तेवढे डॉलर छापायचे. त्या डॉलरला किंमत देण्याकरता अमेरिका जगभर दादागिरी करत फिरते की डॉलर घ्या नाही तर तेल मिळणार नाही. असा तो सगळा विचित्र प्रकार त्यांनी करून ठेवलेला आहे. अच्छा. आणि त्यामुळे तो मोडाय करता बाकी देश पुढे सरसावलेत. म्हणून डीडॉलरायझेशनची एक नीती सध्या चालू आहे. अजून यशस्वी झाली नाही, पण अमेरिका जितकी शक्ती त्यांची कमी होत जाईल तितकं डीडॉलरायझेशन जास्ती जोराने पुढे रेटलं जाईल याची खात्रीच आहे. सर, यालाच जोडून एक माझा प्रश्न असा आहे की आता मध्यंतरी आपण बघितलं की अमेरिकेनं म्हणजे अमेरिकेचं असं म्हणणं होतं की भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात होता. तर हे सुद्धा डीडॉलरायझेशनचाच एक प्रकार आहे कारण का? भारत रशियाकडनं रुपयात तेल घेत होता. अच्छा. काय झालं, रशियाला भारताने सांगितलं तुझ्याशी अमेरिकेने बहिष्कार टाकलाय तर डॉलर तुला मिळून सुद्धा उपयोग नाही. रशियाचे 6 अब्ज डॉलर अमेरिकेने गोठवून टाकले. रशियाचे डॉलर जे त्यांनी अमेरिकेच्या बँकांमध्ये ठेवले होते, एक दिवशी अमेरिकेने सांगितलं देत नाही तुला. असं व्हायला लागल्यावर तो म्हणला डॉलर नकोच, मला ज्या गरजेच्या वस्तू पाहिजेत त्या जर रुपयामध्ये मला घेता आल्या तर मी रुपयामध्ये करार करेन. त्यामुळे आपलं सगळं रशियाशी ट्रेड रुपयात व्हायला लागलं. म्हणजे डीडॉलरायझेशनच्या पुन्हा ते विरुद्ध गेलं. म्हणून अमेरिकेने मग आपल्यावर प्रेशर आणायला सुरुवात केली की तुम्ही रशियाकडनं घेऊ नका. मोदींनी त्यांना सांगितलं तुम्ही याच भावात तुम्ही तेल द्या मला. आपण दुकानात गेलं की म्हणतो ना भाजीला की मुळ्याची जुडी कितीची, मग बाई सांगते ही 20 रुपयाची जुडी, पलीकडची 18नी देतीये, मग 18नी घ्यायचं. असे भावताव यांनी या डॉलरच्या बद्दल करायला सुरुवात केली. अच्छा. आणि म्हणून डीडॉलरायझेशन करता आपण सगळे एकवटलेले आहोत. आणि अमेरिकेची सद्दी, डीडॉलरायझेशन संपलं की अमेरिकेची सद्दी संपते. अमेरिका हे जे कर्ज काढते ते अमेरिका डॉलर छापून ते कर्ज भरते. याचाच अर्थ असा की ते तुमच्या पैशावरती ते त्यांच्या कर्जाची मजा करतात. अच्छा. कारण डॉलर छापले की तुम्ही ते विकत घेता, तो कागदच असतो खरा, पण त्याला व्हॅल्यू कोण देतं? तुम्हीच देता. आणि ती व्हॅल्यू दिली याचा अर्थ तेवढे पैसे अमेरिकेला पोचते झाले. त्यामुळे अमेरिकन लोकांच्या कर्जाची वसुली या पद्धतीने होत असते. म्हणजे तुमच्या नालायकपणाची किंमत आम्ही भोगायची असा तो प्रकार सगळा आहे. सर, आता आपण एक महत्वाच्या मुद्द्यावर येऊया. स्ट्रेट ऑफ होर्मुझ, जो कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या व्यापारासाठी आखाती भागातला सगळ्यात महत्वाचा जलमार्ग आहे आणि तो आता इराणनं बंद केलाय. तर आता त्याचा भारतावर आणि परिणामी जगावर नेमका काय परिणाम होईल आणि इराण सोडल्यास भारताकडे अन्य पुरवठादार आहेत का कच्च्या तेलाचे? चांगला प्रश्न आहे. तुझाच एक याच्या आधीचा व्हिडिओ आहे होर्मुझच्या आखाताबद्दलचा. होर्मुझ काय आहे ते आधी सांगतो. जो संबंध नकाशा तुम्ही पाहिलात, नकाशा आपण दाखवणार आहोत, तर सौदी अरेबियन द्वीपकल्प ज्याला म्हटलं जातं, द्वीपकल्पला इंग्लिशमध्ये पेनिन्सुला म्हणतात, भारताला सुद्धा पेनिन्सुलाच म्हणतात. म्हणजे मोठा हे पण समुद्रात घुसलेला. तसं सौदी अरेबियाचं तसंच आहे. तर ते सौदी अरेबियाचं द्वीपकल्प वरच्या आशियापासून जे मोकळं झालंय तिथे मध्ये पाण्याचा साठा आहे. त्याला पूर्वी त्याला पर्शियन गल्फ म्हणायचे. गल्फ म्हणजे आखात. तर ते आता अरबायझेशन झाल्यामुळे त्याला आता अरब गल्फ असं म्हणतात. त्यामुळे खलिजुल अरब किंवा खलिजुल पर्शिया, फारस असं म्हणता येईल. तर तो जो आखात आहे ते बाहेर एका टोकाला त्याच्या कुवेत
इराक आणि इराण हे देश आहेत. दुसऱ्या टोकाला ते असं वळून बाहेर येतं. तिथे अत्यंत चिंचोळी पट्टी तयार पट्टी झालेली आहे. चिंचोळी पट्टी अशी पाण्याची जर असली, दोन्ही बाजूनी पाणी असलं तर त्याला सामुद्रधुनी आपण म्हणतो. सामुद्रधुनीला अ, अ, आपल्या म्हणजे हिंदीमध्ये तर सामुद्रधुनीचं नाव फारच छान आहे. त्याला जलडमरू मध्य असं म्हणतात. कारण सामुद्रधुनी नॅरो असते, हो. दोन्ही बाजूला ते डमरूसारखं दिसतं डमरूसारखं. आणि मध्ये जल आहे म्हणून जलडमरू मध्य असं त्याचं नाव आहे. तर हे जे अ, अ, सामुद्रधुनी आहे तिथे एक बेट आहे, त्याचं नाव होर्मुझ आहे. तर तिथे काय झालंय, तिथे ती सगळी सामुद्रधुनी 21 मैल किंवा 33 किलोमीटर रुंद फक्त आहे. अतिशय अरुंद जागा आहे ती. पण सगळीच्या सगळी समुद्रातून मोठ्या मोठ्या टँकरना तिथनं बाहेर पडता येत नाही. कारण टँकर जितकं मोठं तितकं ते पाण्याखालीही भरत असतं. त्यामुळे उथळ पाण्यातनं टँकर चालत नाही. तर त्या 33 किलोमीटरपैकी 1.5 ते 2 किलोमीटरची फक्त भाग खोल आहे. खोल आहे. त्या त्या रेषेतनंच त्या टँकरला यायला लागतं, नाही तर ते माळूत अडकेल. आणि ते करायकरता पायलट्स नावाचे, हे पायलट विमानाचे पायलट वेगळे, हे पायलट बोटीवर असतात आणि त्या टँकरवर बसतात आणि टँकरवरनं कसं त्या याच्यातनं घेऊन जायचं, नेव्हिगेट करत नेऊन घ्यायचं हे त्यांना जमतं. त्याला पैसे पडतात बऱ्यापैकी. तर असे त्या हुर्मुझचं जे समुद्रधुनी आहे ती तशी आहे. तिथनं बाहेर आलं जहाज अरब आखातातनं, गल्फ ऑफ अरेबियामधनं, पर्शियन आखातातनं, की ते दुसऱ्या आखातात येतं. त्याचं नाव ओमानचं आखात आहे. आणि ओमानच्या आखातातनं पुढे आलं की ते ओपन सीवर येतं. तर इराणने अशी वल्गना केली की आम्ही ती जर बंद केली समुद्रधुनी तर तेल तिथनं बाहेरच येणार नाही. येणार नाही. त्यांचं म्हणणं खरं आहे, 21 किलोमीटर काही फार नाही. बरं 21 मधले 3 किलोमीटर महत्वाचं आहे रुंदी. म्हणजे तुमचं जहाज त्या 3 किलोमीटर त्या रेषेतच जर गेलं तर सुरक्षितपणे जाईल. बरं जहाजं दोन्ही बाजूने येत जात असतात. त्यामुळे त्या रुंदीमध्ये तुम्हाला 2 वेज करायला लागतात की जाणारी जहाजं वेगळी, येणारी जहाजं वेगळ्या मार्गाने येतील. नाही तर त्यांची आपसात टक्कर होईल. तर इराणने सांगितलं आम्ही तिथे हल्ले करू. आणि आता इराणने सांगितलं की तिथे कुठलंही जहाज आलं तर चीनी जहाज असलं तर त्यांना आम्ही सोडू, बाकीच्यांना आम्ही सोडणार नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे चीन हा प्रचंड प्रमाणात इराणच्या तेलावरती अवलंबून आहे. आणि चीननी इराणची डायरेक्ट शत्रुत्वाचं सोडून द्या, मित्रत्वाचे सल्ले इराणला चीन नेहमी देत असतं. टेक्नॉलॉजी देतं, काय वाटेल ते देतं. तर चीनी लोकांचं जे ते वर्चस्व आहे, त्यांना जे तेल जायला पाहिजे ते या आखातातनं जाईल अशी योजना करायची होती. तर इराणच्या सरकारने सांगितलं इतर कोणाचंही तेल गेलं तर आम्ही त्या जहाजावरती हल्ले चढवू. मग थोडक्यात काय फिल्टरिंग केले त्यांनी, फक्त चीनला तेल आम्ही पाठवत राहू, बाकी जगाला आम्ही तेल इथनं घेऊ देणार नाही, असा त्या होर्मुझचं व्यवस्था आहे. आणि आत्ता सुरू आणि प्लस त्यांनी त्या आखातामध्ये ठिकठिकाणी पाणसुरुंग पेरलेले आहेत. त्यांना माहिती आहे की असं झालं तर अमेरिका आपले आरमार घेऊन आखातात घुसेल. पण घुसणं आधी कठीण आहे कारण ते अत्यंत अरुंद आहे. आणि घुसल्यानंतर आतमध्ये काय होतंय कोणी कोणाला सांगावं ना. त्यांच्याकडे माणसं खूप आहेत इराणच्या लोकांकडे, नेव्हीमध्ये माणसं आहेत. तर त्यांनी काय केलंय, त्यांच्या बाजूच्या समुद्र किनाऱ्यावरती डोंगर तिथे खूप आहेत, त्या डोंगरांच्या गुहामध्ये मिसाईल्स लावून ठेवले. जहाज असं गेलं की ते मिसाईलने जहाज टिपणार. त्यामुळे ते फार डेंजरस जागा झाली आहे. अशा डेंजरस जागी जेव्हा जहाज चालवतात तेव्हा इन्शुरन्सची किंमत खूप वाढते. तेल टँकर एक समजा मला एक तेल टँकर विकत घेतला, मी त्यांच्याकडे विकत घेतला, पण तो जर त्या नॅरो पॅसेजमधून येणार असला आणि तसाच यायला लागेल तर त्याच्यावरती हल्ले होण्याची शक्यता, तो बुडू पण शकतो. म्हणून मी इन्शुरन्स काढतो. आता ही घटना जर होण्याची शक्यता खूप जास्ती असली तर तो इन्शुरन्स पण महागात पडतो. तर त्यांनाही माहिती असतं आज न उद्या हे बुडेल इथे, तेवढे पैसे आपल्याला द्यायला लागतील त्या लोकांना. तर असा तो सगळा प्रकार अरबी आखाताचा झालेला आहे. पण आता जो मार्ग बंद केलाय तर त्याचा भारतालाही काही परिणाम सोसावा लागू शकतो का? हो, नक्कीच. कारण आपलं तेल म्हटलं असं 20 ते 35% तेलापेक्षा सुद्धा नैसर्गिक वायू हा तिथनं येतो. आपण जे घरोघरी किचनमध्ये गॅस लावलेत ना, त्या गॅसचा वायू हा तिथनं आलेला आहे. ती जी पर्शियन आखातामध्ये किंवा अरबी आखातामध्ये जी ती चॅनल आहे होर्मुझची, तिथनं हा आलेला आहे. तर ते होर्मुझचा आखात बंद झालं तर आपल्याला प्रॉब्लेम होईल. पण आपली नरेंद्र मोदींची यंत्रणा इतकी सजग आहे की त्याच्याशिवाय अनेक तेलाचे आपण करार केलेले आहेत. 56 देशांचे तेलाचे करार केलेत आपण. आणि सगळं तेल काही या आखाताच्या मार्गे येत नाही. आपलं मुख्य तेल जे येतं ते आता व्हेनेझुएलाकडनं आपण घेतोय आणि ते अमेरिकेच्या दक्षिणेला व्हेनेझुएला आहे. व्हेनेझुएलामधनं ते तेल भरायचं आणि आफ्रिकेला वळसा घालून ते भारतात घेऊन यायचं. त्यामुळे हे लोक तिथपर्यंत जाऊन काही हल्ला करतील असं नाही. अशी सध्याची परिस्थिती आहे. सर, पुढचा असा प्रश्न आहे माझा की इस्रायल किंवा अमेरिकेच्या विरोधातले हल्ले आपण समजू शकतो जे इराण करतंय, पण आखातातल्या इतर देशांवर सुद्धा हल्ले होत आहेत. तर आखाती देश पण ओघाने याच्यात ओढले गेलेत. तर हा संघर्ष केवळ 2 देशांपुरता न राहता याच्यामध्ये संपूर्ण पश्चिम आशिया होरपळून निघतोय का? नक्की.
झालंय काय की इराणची सामरिक शक्ती अमेरिकेच्या खूप खाली आहे. हम्म. इस्रायलची शक्ती सुद्धा इराणपेक्षा जास्ती आहे त्या अर्थाने, कारण अतिशय प्रगत शस्त्रास्त्र वगैरे आहेत. तर इराणने काय धोरण अवलंबलंय की आपण लढाईमध्ये ओपन लढाईमध्ये यांच्याशी जिंकू शकणार नाही. हम्म. त्यांनी ते जे आखात आहे ते अत्यंत मजबूत केलेलं आहे. तिथे खाली पाणसुरुंग पेरले, नंतर काठावरच्या डोंगरांमध्ये बंदुका मिसाईल घेऊन माणसं बसवलेली आहेत गुप्तपणे. एखादं जहाज अमेरिकेचं आलं तर ते कधीच ते उडवू शकतील अच्छा. अशी योजना त्यांनी केली. म्हणजे आखातात अमेरिकेला ते येऊ देत नाहीत. हा फार संरक्षणाच्या दृष्टीने त्यांचा डावपेचच आहे. पण त्यांचे ते 12,000 किलोमीटरवालं मिसाईल त्यांचं तयार नाही झालेलं अजून. मग काय करायचं? तर मग असं करायचं, जिथपर्यंत मिसाईल जाईल तिथपर्यंत यांना त्रास द्यायचा. त्रास द्यायचा. आणि मग ते यांची सगळी जी मित्र देश आहेत, सौदी अरेबिया आहे, कतार आहे, बहारीन आहे, कुवेत आहे, या सगळ्यांवरती इराणने हल्ले करायला सुरुवात केली. आणि त्यांना हे पण सांगतात हल्ले केल्यावर, तुमचं रक्षण अमेरिका करू शकणार नाही. नाही. मुकाट्याने तुम्ही नीट वागा तरच तुमचं भले येईल. असं करत करत सबंध अरेबिया क्षेत्रामध्ये त्यांनी सगळीकडे लढाई पेरलेली आहे. याच्या अगोदर त्यांना सहानुभूती होती अरब देशांची. आता अरब देशातला द्वेष त्यांच्या मागे, की आमच्या मागे काय शुक्ला कष्ट लावून, हम्म. तू आणि अमेरिका भांडा ना कुठेतरी जाऊन, आम्हाला का मध्ये घेताय? हम्म. पण सध्या तरी तशी परिस्थिती आहे आणि म्हणून लोक खवळलेली आहेत. त्यामुळे अरब देशांशी त्यांचं भांडण आहे भांडण. इराणचं. त्यांची एका काळी मैत्री होती घनिष्ठ, सगळ्यांनी त्यांच्याशी भांडण काढलेलं आहे. तर कठीण जाणार आहेत इराणला पुढचे दिवस. सर, आता इराणच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी युक्रेन आखाती देशांना मदत करतोय किंवा करण्याची तयारी करतोय अशाही चर्चा आहेत. हो. तर या संदर्भात काय सांगाल? हे सगळं ना, आपल्याकडे एक म्हण आहे छान, घरचं झालं थोडं आणि व्यायाने झाडलं गोडं. थोडं. युक्रेन स्वतः रशियाकडनं मार खातोय, रशिया स्वतः युक्रेनकडनं मार खातोय. दोघंही उगीच झेंडा दाखवत आम्ही मदत करतो इराणला, आम्ही मदत करतो अमेरिकेला, हे म्हणायला येतात. त्याला म्हणायला काही अर्थ नाहीये. हम्म. बोलाताचं भाता बोलाचीचं कडी, हम्म. जेवणी कोण तुप्त होई, असा तो प्रकार चालू आहे. युक्रेन काय कपाळ मदत करणार यांना? काही त्यांना मदत करता वगैरे येणार नाहीये. सांगितलं आपलं तोंड देखलं की आम्ही तुम्हाला मदत करू. म्हणजे उद्या रशियाच्या विरुद्ध लढताना अमेरिका आम्हाला मदत करत राहील, त्याची ती एक प्रकारची कबुली आहे. त्याला अच्छा. तसं काही अर्थ अर्थ चिकवायचं नाही. कारण नाही. अच्छा. तर इराण, इस्रायल, अमेरिका संघर्षाच्या वातावरणात पंतप्रधान मोदींचा जो इस्रायल दौरा झाला तो प्रचंड चर्चेत आहे. तर हो, त्याकडे बरोबर. कसं बघायचं आपण? दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. मी एका माझ्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की पंतप्रधान मोदी सुरक्षित भारतात आले की गल्फला लढायला सुरुवात होईल. तेवढा त्यांनी त्यांची काळजी घेतलेली आहे की ते आता इस्रायलला आहेत, आता लढाई सुरू करायची हम्म. नाही, नाही तर तेच अडकतील. आता जे आपले स्टुडंट आणि इतर लोक अडकलेत तसे हो. मोदी स्वतः सुद्धा अडकले असते. त्यामुळे ते शांतपणे बाहेर येऊ शकले. ते बाहेर आल्यानंतर लढाई सुरू झाली. मग असे अफवा सुरू झाले की मोदींनीच लढाई करा सांगितलं वगैरे, पण त्याला काही फारसा अर्थ नाही आहे. ही लढाई होणारच होती. गेले 2-3 वर्ष हा प्रकार चाललाय की ही लढाई काही कारण तरी करायला पाहिजेत. हम्म. बरं, जितका उशीर कराल तितकी इराणची शक्ती वाढत जाते. वाढत जाते. त्यामुळे ती लढाई सध्या अगदी जी जाननी लढण्याची शक्यता झालेली आहे. सर, अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण या संघर्षामध्ये जग आहे जे 2 गटांमध्ये विभागलं गेलेलं आहे. तर हा. मग काय वाटतं आता की कोणता देश सध्याच्या घडीला कोणत्या देशाच्या बाजूने आहे? सध्या सगळेजण कुंभणावर बसलेले आहेत. या लढाईचा निकाल काय लागतो त्याचं दृष्टीपथात आलं की ते आपली बाजू ठरवतील. कारण कोणालाही हारणाऱ्या बाजूकडे जायला आवडत नाही. जायला आवडत नाही. सगळ्यांना जिंकणाऱ्या बाजूकडेच जायचं असतं. आजची परिस्थिती अशी आहे की अमेरिकेची सामरिक शक्ती खरोखर अफाट आहे. अमेरिकेची तुलना करता इंग्लंडचं काही चालायचं नाही. पण इंग्लंडला स्थानिक भौगोलाचा फायदा जो मिळतो तो हम्म. अमेरिकेला मिळत नाही. त्यामुळे ही लढाई अशीच धुमसत राहील. शहाणपणा आला आणि त्यांनी अमेरिकेचं म्हणणं ऐकलं आणि ते हे घेतले, लोकांना लायसन्स दिलं त्यांचे कार्यक्रम करण्याचं वगैरे, हम्म. तर हे शक्य आहे की युद्ध थांबेल. थांबेल. पण शहाणपणा येईल असं वाटत नाही. आतापर्यंत इराणचं वागणं हे शहाण्यासारखं खचितच नाही. तर त्यामुळे युद्ध अजून लांबेल अशीच भीती सध्या आहे. अच्छा. सर, आता जो मध्यपूर्वी संघर्ष सुरू आहे तर तो पाहिला तर असं कुठेतरी भीती वाटते की जग 3ऱ्या महायुद्धाच्या दिशेने जाते की काय, आणि त्याचे परिणाम हे सगळ्या जगाला भोगावे लागू शकतात. नक्कीच. आणि जर परिणाम टाळायचे असतील तर युद्ध टळलं पाहिजे. हम्म. तर मग आंतरराष्ट्रीय स्तरावर काही पावलं उचलली जाऊ शकतात का, किंवा UN असेल किंवा इतर जागतिक संघटना आहेत त्या काही मध्यस्थी करू शकतात का? युनायटेड नेशन्स ही आता 85 वर्षाची म्हातारी झालेली आहे. त्याचं कोणी विचारत नाही, कुत्रं विचारत नाही त्यांना. त्यामुळे त्यांनी काही व्हायचं नाही. देशांना आपापसातच काहीतरी करायला लागेल. आणि मध्यस्थी करण्याकरता भारत हा खूप चांगला देश आहे. कारण मोदींची जी एक व्यावसायिकता आहे आणि मोदींची जी इम्प्रेशन आहे जगभर, ती एक फेअर लीडर अशीच आहे. हम्म. त्यामुळे दोन्ही बाजू मोदींकडे येतील तर मोदी त्याची मध्यस्थी करू शकतील. हम्म. पण अजून काय, दोन्ही बाजूंना लढाईमध्ये दुसऱ्या बाजूला भरपूर चोप द्यावा अशी इच्छा असते. आणि तो चोप दुसऱ्या बाजूला दिला की वाटाघाटी करण्यात फायदा असतो. कारण तो घाबरलेला, चेपलेला प्रतिस्पर्धी असला की वाटाघाटी चांगल्या होतात.
सध्या चोप देण्याचा कार्यक्रम दोन्ही बाजूनी सुरू आहे. पण इराणचे फटाके लवकर संपतील असं वाटतंय सहसा. त्यांना कोणी पुरवत असेल तर माहीत नाही. तर लवकर त्यांचे फटाके संपले की ते लाईनीवरती येतील असं झालेलं हरकत नाही. खामेनींची हत्या झाल्यानंतर हे सगळं शांत होईल अशी शक्यता होती, मात्र आता सगळं उलटच दिसतंय. तर आता असं म्हटलं जातं की अमेरिका विरुद्ध चीन आणि रशिया असं युद्ध पुढील काळात पाहायला मिळू शकतं. तर या संदर्भात काय सांगाल? सुरुवातीला अशी एक शक्यता होती की रशिया आणि चीन युद्धात उतरतील किंवा धमक्या देतील किंवा अमेरिकेला रोखण्याचा प्रयत्न करतील. हम्म. तसं काही घडलेलं नाही. घडलं. चीनच्या बद्दल बघितलं तर चीन कधीच युद्धात उतरत नाही. चीन तोंडाची बडबड खूप करतो, शस्त्रास्त्र देतो, कर्ज देतो. मदत करत नाही. चीन कर्ज देतो. पाकिस्तानला आता कळलंय की आपल्याला कर्ज दिलंय आणि ते वसुली करता चीन तुमच्या तोंडात हात घालून तुमची आतडी सुद्धा काढून घेतील, इतका क्रूर होऊ शकतो. हम्म. तर असा हा चीन देश आहे. कारण चीनला युद्ध करताच येत नाही. चीनचं तुम्हाला कल्पना नसेल, 79 मध्ये इराणमध्ये क्रांती झाली, मी सांगितलं. हम्म. चीनचं शेवटचं युद्ध 79 मध्ये झालेलं आहे. अच्छा. चीनी सैन्याने व्हिएटनामवरती हल्ला केला होता. हम्म. व्हिएटनामने त्यांना इतका मार दिला की ते पाठीला पाय लावून पळून गेले. व्हिएटनाम केवढासा, चीन केवढा, त्यांच्या सैनिकांना लढता येत नाही. गालवानमध्येही आपण ते पाहिलं, मार खाल्ला आणि पळून गेले. डोकलाममध्येही थोडासा मार खाल्ला आणि पळून गेली. चीनी सैन्य बडबड खूप करतं, लढता त्यांना येत नाही. आपल्या बाबतीत तर अजिबात येत नाही, कारण हिमालयात लढण्याइतकी त्यांच्याकडे श्वासच नाहीये. चीनचं सगळं सैन्य हे चीनची वस्ती जी आहे ना, तुम्ही चीनचा जर अभ्यास केला तर चीनची सगळी वस्ती चीनच्या किनारपट्टीला धरून जास्ती आहे. चीनच्यामध्ये सुद्धा इराणसारखं प्रचंड मोठं वाळवंट आहे, त्याला गोबीचं वाळवंट म्हणतात. तर तिथे वस्तीच होऊ शकत नाही. हम्म. मग सगळी वस्ती जी आहे ती नद्याकाठी आहे आणि मुख्य म्हणजे सखल भागात आहे. हम्म. त्यामुळे उंचावर चीनला लढता येत नाही, हम्म. कारण ती माणसं सखल भागात राहणारी असतात. हम्म. आणि आता चीन हा समृद्ध झाल्यामुळे लोकांना सैन्यात जायचंच नसतं. हम्म. समृद्ध देश, अमेरिकेतही तोच प्रॉब्लेम. समृद्ध देशातले लोक सैन्यात जात नाहीत. कोण मरायला जाईल? छान नोकरी, आयटीची चांगली नोकरी मिळते, कोण तिथे जाऊन सियाचेनला मरेल? आपल्याकडेही तो प्रॉब्लेम आहे. पण आपल्या इथे ऍटलिस्ट लोकसंख्या एवढी जास्त आहे आणि सगळीकडे राहणारी लोक आहेत, त्यामुळे आपलं सैन्य मजबूत झालेलं आहे. चीनचं मजबूत सैन्य नाहीये. त्यामुळे या लढाईत चीन उतरेल अशी शक्यता नाही. शिवाय चीनमध्ये सध्या आर्थिक प्रश्न खूप डोक्यावर काढतायत. चीनचे शी जिनपिंग यांनी मध्ये सगळ्या जनरल्सना पकडलं आणि त्यांना बडतर्फ केलं, कोणाला मारून टाकलं वगैरे. म्हणजे आलबेल नाहीये चीनमध्ये. त्यामुळे चीन अजिबात लढाई देणार नाहीये. चीनचा प्रॉब्लेम असा आहे की इराणकडनं तेल संपलं की चीन करेल काय? हम्म. फक्त रशियाकडनं चीन तेल घेऊ शकतो. आता कोणीच चीनला तेल देणार तेल नाहीये. देणार नाही. परंतु काहीतरी बोलत राहायचं म्हणून ते बोलत राहतात. रशिया येऊ शकला असता युद्ध करण्यामध्ये, कारण रशियाने युद्ध केलं, चालूच आहे अजून. हम्म. पण रशियाचं युद्ध अजून चालू आहे. 4 वर्ष झाली युक्रेनचं युद्ध त्यांना अजून चालू. आटोपत नाहीये. त्यामुळे प्रत्यक्ष रशिया सुद्धा येणार नाहीये. रशियाचा प्रॉब्लेम असा आहे की इराण जर पडला, म्हणजे हे लोक पडले, तर रशियाला जो ड्रोनचा सप्लाय आहे तो बंद होईल. अच्छा. रशियाला सध्या शाहीद ड्रोन सगळे इराण पुरवतो. त्यामुळे तो रशियाचा एक प्रश्न आहेच. युक्रेनचा तू मगाशी प्रश्न विचारला, त्याचं एक कारण हेही होतं की युक्रेनची इच्छा आहे इराणचा पराभव व्हावा, म्हणजे वा. रशियाला ड्रोन मिळणार नाही, म्हणजे रशिया त्यांना त्रास देणार नाही, असा तो सगळा त्रिकोणी कार्यक्रम बसलेला आहे. त्यामुळे हे दोन देश प्रत्यक्ष युद्धात येणार नाही, बडबड खूप करतील, सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जातील. पण सिक्युरिटी काउन्सिलला कोण किंमत देते? बरं, यांनी व्हेटो केला तर अमेरिका बसलेली आहे, अमेरिकाही व्हेटो करेल. अमेरिकेची अशी कल्पना होती, इस्रायल आणि अमेरिकेची, की खामेनी मेला हम्म. की युद्ध थांबेल. थांबेल. आता खामेनी कोण आहे? हा धर्मगुरू आहे, हा माथेफिरू आहे, कट्टर आहे. भारतामध्ये सध्या भयंकर एक सेक्शन आहे की खामेनी मेला, अगदी हे रडत होत्या, आमचा खामेनी मेला. बायका मुख्यमंत्री रडत होत्या. इराणमधल्या बायका उत्सव करत होत्या, हम्म. हा नालायक खामेनी मेला, किती छान झालं. एक चालेल. त्याचं चित्र आलं होतं की याच्यात राहणारी तुमच्या तेहरानमध्ये राहणारी एक तरुण सुंदर इराणी मुलगी, डोक्यावरचे हे काढून टाकलंय तिने, सगळं ते हिजाब बिजाब काढून टाकलंय. खामेनीची चित्र असलेलं पोस्टर घेऊन त्याला काडी लावली आहे आणि त्या काडीने पेटलेल्या याच्यावरती सिगरेट पेटून सिगरेट पितीये आणि आनंदाने नाचतीये. खामेनी मेल्याचा त्यांना फार आनंद झालाय. आनंद झालाय. या भारतातल्या मूर्ख स्त्रिया खामेनीचे कशाला हे करतायत? खामेनींनी लग्नाचं वय 9 असायला परवानगी दिलेली आहे, 6 असलं तरी त्याला चालणार होतं. असला अत्यंत दलिंदर मनोवृत्तीचा माणूस आहे. बरं, भारताचा शत्रू आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आपण जेव्हा खामेनीच्या आरत्या गातो तेव्हा तो भारताचा शत्रू आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही. कारण 370 कलमाचं आपण जेव्हा रद्द केलं तेव्हा त्यांनी भारताविरुद्ध भूमिका घेतली आहे. सिंदूरच्या वेळेला त्यांनी भारताच्या बाजूची भूमिका, त्यांनी कधीच आपल्या बाजूची भूमिका घेतली. तर दळभद्री पाकिस्तानच्या बाजूची भूमिका केवळ धर्मावर अवलंबून म्हणून तो घेतो. अशा प्रकारचा हा खामेनी आहे. आता आपण त्यांनी काय केलंय, यांनी इराणमध्ये गेले 79 पासून तर 47 वर्ष झाली धर्माचा इतका पगडा बसवलेला आहे की इराणमध्ये त्यांचे जे सैनिक आहेत ते 3 लेवलचे सैनिक आहेत. हे आपल्याला कळत नाही, आपल्याला इथे माहित नसतं. त्यांच्या सैन्याचं नाव आहे आर्तिश, ते रेग्युलर सैन्य आहे.
आर्तेश नंतर त्यांच्याकडे एक एलिट सैन्य, म्हणजे अत्यंत, ज्याला म्हणू एलिटचा अर्थ असा सैन्यातले निवडक सैन्य, ते सैन्य आहे IRGC, इराण रिपब्लिकन गार्ड कोर. त्या कोर शब्दाचा इंग्लिश स्पेलिंग आहे CORPS, पण त्याचा उच्चार कॉर्प्स होत नाही, त्याचा उच्चार कोर होतं. कोर म्हणजे सैन्य दळ. तर ते त्यातलेही उच्च दर्जाचे सैनिक. तर ती दुसरी फळी. आणि तिसरी फळी बसीज नावाचे लोकल गुंड पाळलेले असतात. ते पोलीसही नसतात, सैनिकही नसतात, ते मधले ते गुंडच असतात. आपल्या इथे सगळे गुंड जे टोळीवाले फिरतात ना, त्या टाईपचे बसीज. या बसीजांचं काम असतं की जो जो खामेनीच्या विरुद्ध बोलेल त्याला फोडून काढायचं. जी मुलगी डोक्यावरती निकाब घालणार नाही तिला मारायचं. त्यामुळे मेहसा अमिनीची हत्या त्या बसीज नालायकांनीच केली होती. आता इराणमध्ये जेव्हा आंदोलन झाली तेव्हा त्यांनी त्या बसीजांना पकडून मारलेलं आहे लोकांनी. लोकांना भयंकर राग आहे या सगळ्याचा. तर असं वाटलं होतं अमेरिका आणि इस्रायलला की खामेनीमुळे सगळं आहे, खामेनीला मारून टाकलं की ही लोक उठाव करतील. पण त्याच्या अगोदरच्या उठावामध्ये खामेनीच्या सैन्य, आर्तेश, बसीज आणि IRGCनी इतकी माणसं मारली आहेत. निशस्त्र उठाव करण्यावर तुम्ही गोळ्याच घालल्या तर माणूस लढू नाही शकत ना. जालियनवाला बाग करून टाकला सगळा इराणचा त्यांनी. तर 15 आणि 20,000 लोक मारलेली आहेत आणि पत्ताही लागला नाही कोणाची मुलं मेली काय ते. तर आता लोक तेवढी मग उठाव करत नाहीत. तर तो उठाव झाला नाही. बरं, खामेनीने काय केलं होतं? त्याला माहिती होतं आपण मरणार. असाही तो 86 वर्षाचा म्हातारा होता, कधीतरी मरणारच होता. आणि त्याला काही राज्यसभेवर जायचं नव्हतं, त्याच्यामुळे तो मरायला तयार होता. आणि यांची इच्छा होती त्याला मारावं. बरं, हे इतके चतुर आहे, त्यांनी त्याला अशा वेळेला मारलं जेव्हा त्यांनी आपले सगळे जनरल्स, आपले सगळे रिपोर्टर्स म्हणजे त्याला रिपोर्ट करणारे सरकारी अधिकारी वगैरे गोळा केले होते. त्या मिटिंगवर 30 बॉम्ब टाकून ती मिटिंग चिन्नामेंडा केला. त्याचा नख सुद्धा पोरायला मिळालं नाही, तुकडे तुकडे मिळाले. DNA पाहिलं त्यांनी, त्याच्या अंगठीवरनं ओळखलं की हा तो ते खामेनी पण मेलेला आहे. पण तो मेला असला तरी त्यांनी अशी रचना करून ठेवली आहे, एक फार विचित्र रचना केली आहे की त्यांनी सांगितलंय की वरचा अधिकारी मेला तरी खालच्या अधिकाऱ्यांनी त्याला हवे ते निर्णय घ्यावे. म्हणजे त्यांची जी लोकांवरती अत्याचार करण्याची वृत्ती आहे तिला अजून मरण आलेलं नाही. पण काही बातम्या मात्र अशा आहेत की इराणचे सैनिक आता शस्त्रास्त्र टाकून पळतायत, कारण त्यांना माहिती आहे हे युद्ध आपण जिंकू शकत नाही. बातम्या अशा येतात की इराणमध्ये ते ड्रोनचे कारखाने आहेत, अमुक आहे तमुक आहे, पण त्याला लिमिट आहे. अमेरिका आणि इस्रायलला लिमिट नाहीये. ते त्यांना आणखीन चिन्नामेंदा त्यांचा करू शकतील. आणि आता तर सगळे अरब देश त्यांच्या विरुद्ध झालेले आहेत. सौदी अरेबिया त्यांच्यावरती बॉम्बफेक करेल अशी आता बातम्या आल्यात. कतारच्या लोकांना त्यांच्यावरती बॉम्बफेक करायचे, कारण त्यांनी यांच्याच गळ्याला नख लावलंय इराणी लोकांनी. तर इराणी लोक हारणारे नक्की आहे, फक्त किती वेळाने हारतील हे माहित नाही. आणि यांना वाटलं होतं जसं खामेनीला मारल्यानंतर आटोपता झाला नाही प्रकार. आपल्याकडे जसं नेता मेला की सैन्य पळतं तसं त्यांनी होऊ दिलं नाही, कारण त्यांनी सगळ्या लोकांचं इतकं त्यांनी ब्रेन वॉशिंग केलेलं आहे की सगळेच इस्रायलला शत्रू मानतात. तर आम्ही सगळेच लढू, नेता मेला तर काय झालं, अशी सध्या परिस्थिती आहे. पण इराणमध्ये सध्या खायला पैसा नाहीये. इराणी रियाल जो त्यांचा आहे ना, शहा जेव्हा आला तेव्हा $1 40 रियाल हा भाव होता. आजचा भाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, $1 15.5 लाख रियाल लागतात. म्हणजे तुमच्याकडे जर $100 असले तर तुम्ही त्याच्यामध्ये 4 चहा आणि 2 पाव घेऊ शकता. 14.5 लाखच्या म्हणजे 1.5 कोटी रियाल तुमच्याकडे असले तरी भाव इतके वाढलेले आहेत. लोकांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. इराणमध्ये पाणी संपलेलं आहे. तेहरान सगळं रिकामं करायची वेळ आली, कारण पाणीच नाहीये. तर आपल्या इथे जसं लातूरला एका काही झालं होतं ना, पाणी नाही म्हणून टँकरनी पाणी पुरवलं होतं. पण भारतात इतर ठिकाणी पाणी असतं, इराणमध्ये कुठेच पाणी नाहीये. खायला नाहीये, पाणी नाहीये. किती दिवस लढणार आहे माहिती आहे सगळ्यांना. काही दिवस अजून चालेल यांची टूटून. आणि चीन आणि रशिया डायरेक्ट इराणमध्ये येऊ शकत नाही, कारण अमेरिकेने नाकेबंदी इतकी चांगली केलेली आहे. बरं, उत्तरेकडनं आले असते तर अझरबैजानवरती जाऊन इराणने मिसाईल टाकले. ते लोकांना फारसं कळत नाही काय झालंय ते. अझरबैजान हे मुस्लिम राष्ट्र आहे. अझरबैजानमध्ये तेल खूप तयार होतं, तर ते कच्चं तेल. तर बाकू म्हणून त्यांची जी जागा आहे, त्या बाकू राजधानी आहे त्यांची, त्या राजधानीने मुख्य शहर आहे याच्या काश्मीर समुद्राच्या काठी. तर तिथनं तेल घ्यायचं. ते तेलला एक मोठी पाईपलाईन घातली, त्याला BTC पाईपलाईन म्हणतात. बाकू तिबिलिसी शेहने. सी म्हणजे चायने नावाचं जे तुर्कस्तानातलं गाव आहे काळ्या समुद्रावरती. तर तिबिलिसी हे जॉर्जियाची राजधानी. तर तिथनं तेल तुर्कस्तानमध्ये येतं आणि तिथनं जहाजावर लादून ते इस्रायलला मिळतं. इस्रायलची जवळजवळ 50% तेल किंवा 60% तेल अझरबैजानकडनं येतं. ते येऊ नये म्हणून या पाईपलाईनवरती इराणने मिसाईल टाकलेली आहे. बरं, गंमत अशी आहे, मी त्याच्यावरती अभ्यास केला की तुर्कस्तान तर शत्रू आहे इस्रायलचा, मग तेल कसं येतं? तर 2 गोष्टी आहेत. तुर्कस्तान हे भिकारीच देश आहे. या तेल जे येतं त्याचा टोल टॅक्स त्यांना मिळतो, तो घ्यायचा. आणि ती जहाजं आहेत ती सांगतात आम्ही इजिप्तला जातोय.
अच्छा. आणि नंतर रस्ता बदलून ते इस्रायलला तेल पुरवतात. तर त्याच्यावरती पण अझरबैजानवर हल्ला केला म्हणजे मुसलमान देशावरती हल्ला केला, अरब देशांवरती हल्ला केला, कारण त्यांची इकॉनॉमी मोडायची आणि दादागिरी दाखवायची म्हणून केला. तर कोणालाच आता इराणबद्दल प्रेम नाही. त्यामुळे इराणमध्ये खामेनी मेल्यानंतर खामेनीचं प्रेम फक्त लखनौ, काश्मीर आणि हैदराबाद या ठिकाणच्या शिया मुसलमानांना फक्त प्रेम आहे आणि काँग्रेसला मात्र प्रेम आहे. कारण काँग्रेसचं खुलचट समजूत अशी आहे की खामेनीवरती प्रेम दाखवलं म्हणजे मुसलमान आपल्याला मतं देतील. त्यांना हे पण कळत नाही की इराणमध्ये फक्त आपले काहीतरी 10,000 लोक, 10 ते 15,000 लोक भारतीय तिथे विद्यार्थी आणि काम करायला गेलेले आहेत. त्याच्या तुलनेमध्ये 1 कोटी लोक इतर अरब देशांमध्ये आहेत. देशांमध्ये. त्या फॅमिलीला प्रॉब्लेम झालेला आहे कारण यांनी खामेनींनी असा प्रकार केला. त्यांचे नातेवाईक मत कोणाला देतील? खामेनीच्या बाजूच्या माणसाला देतील का खामेनीच्या विरुद्ध माणसाला देतील? हेही काँग्रेसला उमगलेलं नाही आहे. काँग्रेस खामेनी खामेनी म्हणून गजर करतोय. एक तर तो क्रूरकर्मा आहे, दुसरा तो स्त्रीद्वेष्ट आहे, तिसरा तो हुकुमशाह होता. अशा माणसाला तुम्ही देऊ नका समर्थन. पण आपल्या इथे विरोधी पक्षांना आणि देशभक्तीचा काही संबंध नाहीये, तो ते सोडून दे. पण असं माझं आता प्रेडिक्शन असं आहे, तुला कदाचित असं विचारायचं असेल पुढे काय हो, होणार. काय होणार? 2 गोष्टी होणार. एक म्हणजे इराणचं हे एक 2-4 दिवसामध्ये, 1-2 आठवड्यामध्ये इराणचा ग्रंथ आटपेल. कारण कितीही त्यांनी ड्रोन केले, कितीही गोष्टी केल्या तरी यांच्याकडे एवढी शक्ती आणि ते इतक्या जोरदार बॉम्बफेक करतायत की इराणचं काही फारसं चालायचं नाही. मधून मधून असे अफवा करतात की आमच्याकडे अणुबॉम्ब झालाय, आमच्याकडे मिसाईल झाले. तसलं काही झालेलं नाहीये. गोष्टी नुसत्या करायच्या आहेत. कारण इराणनी एक जरी अणुबॉम्ब कोणावर टाकला तर अमेरिका आणि इस्रायलकडे अणुबॉम्ब आहेत, मिळून इराण संपूर्ण रखरखीत करून टाकेल. हे इराणी लोकांनाही माहिती आहे. तर कितीही माथे फिरू लोक असली तरी इतकं मरायला ते तयार होतील असं मला तरी वाटत नाही. आणि अर्धी इराणी जनता म्हणजे स्त्रिया तर डेफिनेटली खामेनी आणि त्याच्या धर्म मूल्यांच्या विरुद्ध आहेत. फक्त इराणच्या खेड्यामधली लोक अजून तितकी धर्मविरुद्ध झालेली नाही आहेत. शहरं सगळी इराणची धर्मविरुद्ध झालेली आहेत. तर याचा सगळ्याचा परिणाम होऊन काही दिवसांमध्ये हे युद्ध थांबेल आणि इराणमध्ये लोकशाही नियुक्त सरकार येईल. आणि या मूल्य लोकांना हाकलून, मध्ये तर मूल्य लोकांना मारायची पण हे आली होती. त्यांना सरळ मारत होते लोक की तुमचा उपयोग काही नाही, नुसते खायला काळ आणि धरणीला भार आहात, तर तुम्ही मेला तरच बरं. तर हे सगळं जितक्या लवकर होईल, इराणमध्ये लोकशाहीची स्थापना म्हणण्यापेक्षा सुद्धा मूल्यांची हाकलून देणं हे जमलं तर हे युद्धही थांबेल आणि सगळे देश सुखाचा श्वास घेतील. आपला प्रॉब्लेम असा आहे की होर्मुझच्या समुद्रधुनीतनं जर गॅस आला नाही, म्हणजे तेलाचा आपल्याला प्रॉब्लेम नाही. आपण 56 देशांची तेलाचे करार केलेत आणि व्हेनेझुएलाचं तेल हे फक्त भारतच रिफाईन करू शकतो. त्यामुळे ते भारताकडे आता यायला निघालेलं आहे. त्या तेल रिफाईन करून ते आपल्या जगाला आपण ते विकू शकतो. अमेरिकेने कालच सांगितलं की तुम्ही रशियाचं तेल घेतलं तरी हरकत नाही, कारण तेलच नाही तर करणार काय. तेही रिफाईन करून आपण जगाला विकू शकतो. त्यामुळे आपल्या देशाचा फायदाच झालेला आहे. देशात तर तेल येईलच, पण ते तेल रिफाईन करून जामनगरची रिफायनरी, सुरतेच्या रिफायनरी, हाजिऱ्याच्या रिफायनरी याच्यातनं प्रचंड प्रॉफिट मिळेल. तो प्रॉफिट नुसता अंबानीची कंपनी आणि अडानीची कंपनी यांना मिळणार नाही. त्याच्यावरती सरकार एक टॅक्स लावतं, त्याला विंडफॉल टॅक्स म्हणतात. त्यांनी सरकारच्या तिजोरीत पैसे गोळा होतील आणि भारत या सगळ्या देशांना तेल पुरवठादार देश म्हणून येईल. तर तोही आपला फायदाच होणार आहे. कुकिंग गॅस फक्त आणि कुठनं आपल्याला आणायला लागेल, कारण तो जरा आपल्याला कतारकडनं येतो सध्या. अशी परिस्थिती आहे. पण काही दिवस आपल्याला जरा त्रास होण्याची शक्यता आहे. आपलं शेअर मार्केट थोडं खाली जाईल, पण ठीक आहे. खरं तर येत्या काळात हा संघर्ष कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण पश्चिम आशियातली प्रत्येक हालचाल ही केवळ त्या प्रदेशापुरती काही मर्यादित राहत नाही. त्याचा थेट जगाच्या अर्थकारणावर परिणाम होत असतो आणि आपण ते पाहतोही आता. तर याच संघर्षाच्या घडामोडीमध्ये तुम्ही जे सखोल विश्लेषण केलं, त्यातले बारकावे, शक्यता आणि परिणाम जे काही आम्हाला समजावून सांगितले आणि जे मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप आभार तुमचे सर. आणि आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेक्षकांना जर काही वेगळे प्रश्न असले तर त्यांनी ते जरूर कमेंटमध्ये विचारावे. आम्हाला वेळ मिळेल तसं त्यांचं निराकरण करू. नक्की सर. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू निशा.